नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे 5वं मॉड्यूल आहे, ज्याला आपण अल्टरनेटर म्हणतो, या अल्टरनेटरवरच्या आधीचा पार्ट 1 हा मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. सर्वांनी आधी तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याच पार्ट 2 बद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 12 आहे. 11 क्वेश्चन मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. आज क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो का, व्हॉट इज द नेम ऑफ द इक्विपमेंट दॅट प्रोव्हाइड डीसी टू द रोटर ऑफ अ अल्टरनेटर. म्हणजे जो अल्टरनेटर असतो, अल्टरनेटरच्या रोटरवरती डीसी पुरवठा करणाऱ्या उपकरणाचं नाव काय. मग आता बघा, जो अल्टरनेटर असतो ना, अल्टरनेटरच्या वरती काय करतो आपण, जो अल्टरनेटरचा रोटर असतो, समजा हा रोटर आहे, इथं आपण नाही का डीसी सप्लाय देत असतो. कोणता सप्लाय देत असतो? डीसी सप्लाय देत असतो. आता डीसी सप्लाय काय देतो? एक्सायटेशनसाठी डीसी सप्लाय देतो. मग ज्यावेळेस आपण डीसी सप्लाय देतो, तर हा डीसी सप्लाय कशानं प्रोव्हाइड करतो असा त्यांनी प्रश्न विचारला. मग आपण डीसी सप्लाय देण्यासाठी बघा, सेपरेट डीसी सोर्स लावू शकतो, डीसी जनरेटर लावू शकतो. आणि या कॉमनली जोही आपण डीसी सप्लाय देतो त्याला आपण एक्सायटर म्हणत असतो. ज्या डिव्हाइसनं आपण देतो तो कशाने लावा, मग तुम्ही रेक्टिफायर वापरून करा किंवा त्याला तुम्ही डीसी मोटर लावून करा, डीसी जनरेटर लावून करा. त्या डिव्हाइसला आपण एक्सायटर म्हणत असतो. म्हणजे त्यांनी तेच डिव्हाइसचं नाव काय, तर ऑप्शन नंबर हे बघा, एक्सायटर या डिव्हाइसचं नाव असतं. मग जे इन्व्हर्टर वगैरे, इन्व्हर्टर काय करतो रे, इन्व्हर्टरचं काम असतं डीसी सप्लायला एसी सप्लायमध्ये कन्वर्ट करणं. कन्व्हर्टर काम म्हणजे जे कन्वर्ट वगैरे करतो कन्व्हर्टरचं. आणि सिंक्रोनायझर वगैरे हे जे नाही का, हे वेगवेगळे डिव्हाइस आहेत. म्हणजे जसं पण आपल्याला काय विचारलं यांनी की एक्सायटेशन जो प्रोव्हाइड करतो, जो डीसी सप्लाय देतो, त्याला काय म्हणतात, तर त्याला स्टँडर्ड भाषेमध्ये एक्सायटर असं म्हणतात. बघा, हा इथं इमेजमध्ये दाखवलेला आहे मी. जो सिंक्रोनस जनरेटर असतो त्या जनरेटरला डीसी सप्लाय देण्यासाठी आपण एक्सायटर लावतो. म्हणजे एक्सायटरला कधी कधी आपण, मी सांगितलं तुम्हाला, रेक्टिफायर वगैरे वापरतो, कारण एसीचं डीसी मध्ये करून देतो तो. क्वेश्चन नंबर 13 बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ डॅम्पर वाइंडिंग इन अल्टरनेटर. अल्टरनेटरमध्ये आपण जी डॅम्पर वाइंडिंग वापरतो, ही डॅम्पर वाइंडिंग कशासाठी वापरतो त्यांनी विचारलं. काय विचारलं, डॅम्पर वाइंडिंग जी वापरणार आपण ती कशासाठी वापरणार. बघा काय होतं माहिती का, ज्यावेळेस सिंक्रोनस मशीन असते, सिंक्रोनस मशीन म्हणजे अशी मोटर किंवा अशी मशीन जी सिंक्रोनस स्पीडनं फिरायला लागते. म्हणजे सिंक्रोनस स्पीड म्हणजे असतं 120 F/P. आणि आपण थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये बघितलं होतं, थ्री फेज इंडक्शन मोटरची जी स्पीड असते ना, ही सिंक्रोनस स्पीडपेक्षा ऑलवेज कमी असते. मग आपल्याला जर का म्हणजे सिंक्रोनस मशीनला सिंक्रोनस स्पीड एवढे फिरवायचं, काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स लावा लागतात किंवा एखादी एक्स्ट्रा गोष्ट करावी लागते. तर तसं आपण सिंक्रोनस जनरेटरमध्ये डॅम्पर वाइंडिंग वापरत असतो. कोणती वापरतो? डॅम्पर वाइंडिंग. मग ही कशासाठी वापरतो? जो हंटिंग इफेक्ट होत असतो सिंक्रोनस मशीनमध्ये, या हंटिंग इफेक्टला कमी करण्यासाठी किंवा हंटिंग इफेक्टला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय वापरत असतो? आपलं हे डॅम्पर वाइंडिंग वापरत असतो. मग त्यांनी तेच विचारलं की रिड्यूस द कॉपर लॉस का नाही, रिड्यूस द विंडेज लॉसला रिड्यूस करण्यासाठी नाही, रिड्यूस द हंटिंग इफेक्ट. म्हणजे ऑप्शन नंबर सी बघा, यांनी काय सांगितलं, हंटिंग इफेक्टला आपण रिड्यूस करण्यासाठी काय करत असतो, ही डॅम्पर वाइंडिंग वापरत असतो. म्हणजे डॅम्पर वाइंडिंगचं काम तेच असतं. बघा, क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो, विच कंडिशन टू बी सॅटिस्फाईड बिफोर द पॅरलल ऑपरेशन. या आधीचं जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल ना, आधीच्या लेक्चरमध्ये मी मेथड सांगितलं की आपण पॅरलल ऑपरेशन कोणकोणते, म्हणजे ज्या पॅरलल ऑपरेशन जे करतो ना, ते पॅरलल ऑपरेशन करण्यासाठी म्हणजे पॅरलल ऑपरेशन सक्सेसफुली झालं की नाही झालं, याच्यासाठी का 2 ते 3 मेथड वापरतो. जसं 1 लॅम्प डार्क मेथड असते, ऑल लॅम्प डार्क मेथड असते, 1 लॅम्प डार्क 2 लॅम्प ब्राईट मेथड असते, किंवा एक डिव्हाइस वापरतो ज्याला आपण सिंक्रोनोस्कोप म्हणतो. मग त्यांनी काय विचारलं, यांनी कंडिशन विचारली की कोणती कंडिशन त्या पॅरलल ऑपरेशन करताना त्या जनरेटरला सॅटिस्फाय करावं लागते. म्हणजे पॅरलल ऑपरेशन म्हणजे काय बघा, जर समजा तुमचा बसबार असेल, या बसबारला आपण काय करतो, 2 जनरेटर वेगवेगळे, समजा एक पहिला जनरेटर आहे जनरेटर 1 आणि दुसरा जनरेटर आहे जो जनरेटर 2 आहे. मग काय होतं, जर लोड वाढला अचानक, मग लोड वाढल्यानंतर आपल्याला जास्तीचा सप्लाय बसबारला द्यावा लागतो. मग आपण काय करतो, तो दुसरा जनरेटर आपण बंद ठेवला तर त्या जनरेटरला चालू करतो. मग याला म्हणतात पॅरलल ऑपरेशन ऑफ जनरेटर. पण ज्या वेळेस या सेकंड जनरेटरला आपण चालू करतो त्यावेळेस त्यांना काहीतरी कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, त्याचे व्होल्टेज सेम पाहिजे, त्याच्यात काय त्याची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. आणि हेच मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काय केलं, एक्सप्लेन केलं होतं. त्यांनी ते विचारलं की काय पाहिजे नेमकं, काय सेम पाहिजे. जसं व्होल्टेज सेम पाहिजे, फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. सोबत बघा, इथं जर समजा हा आर असेल, हा वाय असेल आणि हा बी असेल, तर इथं या जनरेटरने जो आर वाय बी सप्लाय तयार करणार आहे तो आर वाय आणि बीच असला पाहिजे. जर याचा आर इथं वायला कनेक्ट झाला तर ते पॅरलल ऑपरेशन होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, लोड आणि हा एक सिंक आणि एक सोर्सचं काम, म्हणजे हा सोर्सचं काम करणार, पण हा कशाचं काम करणार, एका लोड सारखं काम करणार. मग त्याच्यासाठी काय पाहिजे, व्होल्टेज सेम पाहिजे, फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे, सोबत फेज सिक्वेन्स पण तुमचा काय पाहिजे, सेम पाहिजे असतो. मग बघा, पहिली कंडिशन काय, रेटिंग मस्ट बी सेम. रेटिंग सेम नाही, म्हणजे रेटिंग सेम नसली तरी चालते. बघा, फेज सिक्वेन्स मस्ट बी सेम, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आहे, फेज सिक्वेन्स काय पाहिजे, त्यांनी सेम पाहिजे म्हणतो. रोटर इम्पिडन्स सेम, रोटरचा आणि स्टेटरच्या इम्पिडन्स म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स ऑफर बाय द सर्किट, तर या इम्पिडन्सचा काही याच्याशी काही म्हणजे संबंध नाही. फेज सिक्वेन्स कसा पाहिजे, म्हणजे सारखा पाहिजे. कशासाठी, पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटरसाठी. ही एक कंडिशन आहे पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटरची. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो, व्हॉट इज द स्पीड ऑफ अल्टरनेटर कनेक्टेड
कनेक्टेड टू सप्लाय फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला 50 हर्ट्ज, म्हणजे एफ किती दिलं तुम्हाला इथे लिहून घ्या, एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज. आणि त्यांनी काय सांगितलं किती पोलची मशीन आहे, तर तुमचा हॅव्हिंग 4 पोलची मशीन आहे. मग पी इज इक्वल टू काय असतं 4 पोल. मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला असतो बघा, हा फॉर्म्युला सर्वात जास्त याच्यावरती भरपूर वेळा न्यूमेरिकल विचारतात. एन एस इज इक्वल टू असतं 120 एफ अपॉन पी. एफ म्हणजे काय असतं फ्रिक्वेन्सी आणि पी म्हणजे काय असतं नंबर ऑफ पोल. तर मग बघा 120 मल्टिप्लाय बाय एफ किती आहे आपली फ्रिक्वेन्सी किती 50 हर्ट्ज आहे, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आणि नंबर ऑफ पोल किती आहे 4. म्हणजे बघा 4 1 4 3 12 3 आणि 5 3 15 म्हणजे किती होणार इथं 1500 आरपीएम येणार. किती येणार 1500 आरपीएम एवढी काय येणार याची तुमच्या अल्टरनेटिव्हची स्पीड येणार. मग त्यांनी तेच विचारलं की कनेक्ट किती अल्टरनेटिव्ह स्पीड किती राहणार, तर अल्टरनेटिव्हची स्पीड राहणार बघा 1500 आरपीएम. आता बघा हे नाही का मॅक्झिमम प्रश्न विचारतात, तुम्हाला शॉर्टकट सांगतो. जर तुमचा 2 पोलचा अल्टरनेटर असेल तर तिथं 3000 आरपीएम एवढी स्पीड असते, 3000 आरपीएम. जर तुमचा 4 पोलचा अल्टरनेटर असेल तर तिथं 1500 आरपीएम एवढी स्पीड असते. किती असते 1500 आरपीएम. आणि जसं जसं तुम्ही नंबर ऑफ पोल वाढवत असाल तशी तशी तुमच्याकडे स्पीड वाढते. म्हणजे हा एक स्टँडर्ड चार्ट आहे, तो तुम्ही तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये अजून सांगेल. पण या क्वेश्चनसाठी या प्रश्नाचं काय उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. बघा क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतो, व्हॉट इज द कंडिशन ऑफ 2 लॅम्प्स बिकम ब्राईट. 2 लॅम्प काय झाले, 2 लॅम्प बिकम ब्राईट अँड 1 लॅम्प बिकम डार्क इन अ पॅरलल ऑपरेशन ऑफ 2 अल्टरनेटर. आता ही एक मेथड आहे, 1 लॅम्प काय म्हणतो 1 लॅम्प डार्क आणि 2 लॅम्प ब्राईट मेथड वाली पॅरलल ऑपरेशनची कंडिशन आहे. मग ज्या वेळेस असं होतं की 1 लॅम्प डार्क राहतो आणि 2 लॅम्प काय होतात, 1 लॅम्प डार्क आणि 2 लॅम्प काय होतात ब्राईट होतात, तर त्यावेळेसची जी कंडिशन असते ना, त्या कंडिशनला असं म्हणायचं की त्या कंडिशनला पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर सक्सेसफुली झालं. मग पॅरलल ऑपरेशन झालं याचा अर्थ काय असतं माहितीये का, जे टर्मिनल व्होल्टेज आहे त्या अल्टरनेटरचं, दोन्ही अल्टरनेटरचं, आणि जी फ्रिक्वेन्सी त्या अल्टरनेटरची ती सारखी राहणार. मग तेच सांगितलं की बघा टर्मिनल व्होल्टेज इक्वल हो, टर्मिनल व्होल्टेज इक्वल राहू शकतं, म्हणजे राहतात, ही पॅरलल ऑपरेशनची कंडिशन आहे. दुसरं काय, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आर इक्वल, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही पण काय राहतात इक्वल राहतं. व्होल्टेज आणि फेज सिक्वेन्स आर इक्वल. बघा फेज सिक्वेन्स मी सांगितलं, फेज सिक्वेन्स ज्यावेळेस आपण ज्यावेळेस कनेक्शन करतो त्यावेळेस फेज सिक्वेन्स मॅटर करतो. पण ज्यावेळेस डार्क लॅम्प मेथडमध्ये आपण फेज सिक्वेन्स चेक नसतो करत, आपण चेक करतो व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. मग बघा बोथ अल्टरनेटर रिसिव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी, म्हणजे सी पण बरोबर आहे. पण जर तुम्ही बघितलं ऑप्शन नंबर बी मध्ये व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही बद्दल सांगितलेले की त्यांची फ्रिक्वेन्सी पण आणि त्यांचं सप्लाय व्होल्टेज पण काय सेम आहे. मग ही जर ज्यावेळेस कंडिशन ऑकर होते, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस सेम होत असतं, त्यावेळेस समजून घ्यायचं की तुमच्या अल्टरनेटरचं पॅरलल ऑपरेशन झालं. म्हणजे ऑप्शन नंबर बी या कारणाने या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. आता बघा ऑप्शन नंबर मॅक्झिमम विचार केला की व्होल्टेज आणि फेज सिक्वेन्स आर इक्वल असं का बरं नाहीये, कारण आपण जी 2 लॅम्प 1 लॅम्प डार्क आणि 2 लॅम्प ब्राईट मेथड वापरतो ना, त्याच्यामध्ये आपण सप्लाय फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज बद्दल बघत असतो. म्हणजे जे फेज सिक्वेन्स आहे ना, फेज सिक्वेन्स त्याच्यामध्ये ओळखता येत नाही, फेज सिक्वेन्ससाठी आपण फेज सिक्वेन्स इंडिकेटर वगैरे वापरतो. म्हणून ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो, व्हॉट कॉज द टर्मिनल व्होल्टेज ऑफ एन अल्टरनेटर रिड्युसेस. म्हणजे जे टर्मिनल व्होल्टेज असतं ना अल्टरनेटरचं, काय होतं बघा, एक असतं जनरेटर, म्हणजे एक समजा काय झालं, हा तुमचा अल्टरनेटर आहे. अल्टरनेटर काय करतो, व्होल्टेजला जनरेट करतो, आपण जनरेटेड ईएमएफ म्हणतो. पण ज्यावेळेस ते टर्मिनलला आउटपुटला आपल्याला भेटतं ना व्होल्टेज, त्या आउटपुटला व्होल्टेज काय असतं समजा टर्मिनल व्होल्टेज. आता हे टर्मिनल व्होल्टेज जे असतं ना व्हीटी, ही ऑलवेज काय असतं लेस असतं इजी पेक्षा, म्हणजे तयार झालेला ईएमएफ जास्त असतो आणि टर्मिनलला व्होल्टेज भेटलेलं आपलं टर्मिनल व्होल्टेज कमी भेटतं. मग हे का बरं भेटतं, तर याच्या मागचं महत्वाचं कारण असतं बघा आर्मेचर रिएक्शन होते. ज्या वेळेस बघा यांनी काय सांगितलं, लोड वाढला, टर्मिनल व्होल्टेज काय होतं, लोड वाढल्यानंतर काय होतं, कारण लोड वाढला त्यावेळेस काय होतं, करंट वाढतो. करंट वाढल्यामुळे आर्मेचर रिएक्शन वाढते आणि आर्मेचर रिएक्शन वाढल्यामुळे काय असतं, जे तुमचं टर्मिनल व्होल्टेज आहे ते कमी होतं. मग तसं पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आर्मेचर रिएक्शन पाहिजे, कारण मेन रिझन तेच आहे की आर्मेचर रिएक्शनमुळे काय होत असतं, टर्मिनल व्होल्टेज डिक्रीज होतं. पण निमीमध्ये नाही का ऑप्शन नंबर डी म्हणजे आर्मेचर रेझिस्टन्स दिलेलं आहे. आता आर्मेचर म्हणजे निमीनुसार बरोबर केलं तर आर्मेचर रेझिस्टन्स आहे, पण लॉजिकली जर बघायला गेलं तर लोडचा आणि आर्मेचर रेझिस्टन्सचा काही फरक पडत नाही. म्हणजे लोड वाढला तर आर्मेचर रेझिस्टन्स बदलणार नाही, कारण आर्मेचर रेझिस्टन्स हा कॉन्स्टंट असतो. तर लोड वाढल्यानंतर आर्मेचर रिएक्शन बदलते आणि आर्मेचर रिएक्शनमुळे टर्मिनल व्होल्टेज डिक्रीज होत असतं. हा कन्सेप्ट बरोबर आहे, पण निमीनुसार जर करायचं म्हटलं तर ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय करू शकता तुम्ही करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग अ डॅम्पर वाइंडिंग इन अ एसी जनरेटर. म्हणजे एसी मी तुम्हाला ते सांगितलं, एसी जनरेटर याचाच दुसरं नाव आहे बघा सिंक्रोनस जनरेटर, जो की आपण बघा याच एसी जनरेटरला आपण दुसरं नाव झालं सिंक्रोनस जनरेटर आणि त्याचं अजून दुसरं नाव झालं अल्टरनेटर. याचं दुसरं नाव काय झालं अल्टरनेटर. तर त्यांनी काय विचारलं की जनरेटरमध्ये डॅम्पर वाइंडिंग वापरण्याचा उद्देश काय. मी तुम्हाला या आधीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा सांगितलं की आपण जनरेटरमध्ये अल्टरनेटरमध्ये डॅम्पर वाइंडिंग कशासाठी वापरतो, की जे हंटिंग इफेक्ट जो होणार आहे त्या हंटिंग इफेक्टला कमी करण्यासाठी आपण डॅम्पर वाइंडिंग वापरत असतो. मग बघा प्रिव्हेंट द हिटिंग नाही, हंटिंग. रिड्युसेस द कॉपर लॉस कमी करायसाठी नाही, कारण बघा लॉस वगैरे कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे मेथड वापरतो.
रिड्युसेस द विंडेज लॉस कमी करण्यासाठी नाही, प्रिव्हेंट द हंटिंग इफेक्ट, म्हणजे हंटिंग इफेक्टला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, डॅम्पर वाइंडिंग आपण यूज करत असतो. कशामध्ये? अल्टरनेटरमध्ये. नंतर बघा हे काय झालं, व्हॉट इज अ टाईप ऑफ अल्टरनेटर, त्यांनी काय टाईप खालीलपैकी हे कोणत्या प्रकारचं अल्टरनेटर आहे. आता बघा काय असतं, अल्टरनेटर जे असतं ना, अल्टरनेटरच्या आपण मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जो स्टेटरचा पार्ट असतो आणि एक असतो रोटरचा पार्ट. तर मग जो रोटरचा पार्ट असतो ना, समजा या रोटरवरती काय करतो आपण, नाही का डीसी सप्लाय देत असतो. काय करतो आपण, रोटरवरती काय होतं, एक्साइटेशन वाइंडिंग होतं, रोटरवरती आपण डीसी सप्लाय देतो. तर ज्यावेळेस आपण रोटरला डीसी सप्लाय देतो ना, बघा रोटरचा मुव्हिंग पार्ट असतो, मग त्या मुव्हिंग पार्टला डीसी सप्लाय देण्यासाठी आपण ब्रश वगैरे वापरतो, स्लिपरिंग आणि काय वापरतो, ब्रश वापरत असतो. मग ब्रश केव्हा वापरायचे, ज्यावेळेस आपण हा जो एक्साइटेशनसाठी जो सप्लाय देणार आहे, हा जर डीसी वेगळ्या एखाद्या सोर्स कडून दिला, म्हणजे तुम्ही काय केलं, एखादं सेपरेट डीसी मोटर लावली, जर त्या डीसी मोटर कडून किंवा सॉरी डीसी जनरेटर लावला, डीसी जनरेटर कडून जर का या एक्साइटेशनसाठी सप्लाय दिला, तर याला ब्रशने द्यावं लागत. मग पण जर का समजा असं करणार तुम्ही काय, म्हणजे काय होतं माहिती का, जो आपल्याकडे तयार झालेला एसी सप्लाय, तिथे आपण कन्व्हर्टर लावतो किंवा रेक्टिफायर लावतो, आणि त्याच रेक्टिफायरचा आउटपुट काय करतो, म्हणजे त्याला एसी आउटपुट देतो रेक्टिफायरला, आणि तोच रेक्टिफायर आउटपुट कोणाला देत असतो आपण, या रोटरला देतो. म्हणजे काय होतं की जो अल्टरनेटर जो सप्लाय तयार करणार आहे, तोच सप्लाय तो कशासाठी वापरणार, एक्साइटेशनसाठी वापरणार. म्हणजे ते आपण सेपरेट एक्साइटर सर्किट बाहेरून लावत नाही, म्हणजे बाहेरून स्लिपरिंग वगैरे ब्रश लावत नाही. आणि जर तुम्ही इथं बघितलं, इथं ब्रश दिसत नाही तुम्हाला, इथं बघा एक्साइटर आर्मेचर, बघा आर्मेचर आणि एक्साइटर फील्ड, म्हणजे इथंच काय केलं यांनी, काय केलेलं एक्साइटेशनसाठी सप्लाय म्हणजे त्याच अल्टरनेटरच्या आतमध्ये दिलेला आहे. याचाच अर्थ हा नाही का ब्रशलेस अल्टरनेटर, याच्यामध्ये ब्रश वापरले का, नाही वापरले, कारण इथं आपण नाही का सेपरेट त्याचा इनबिल्ट स्वतःच सर्किट वापरलं एक्साइटेशन देण्यासाठी. म्हणून ऑप्शन नंबर ए काय आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, कॅल्क्युलेट द स्पीड इन आरपीएस. आता बघा आतापर्यंत आपण जेवढ्या वेळा स्पीड कॅल्क्युलेट केली ना, ही सगळीच्या सगळी स्पीड नाही का आपण तुम्ही बघितलं असेल, जर मी म्हटलं आरपीएम मध्ये कॅल्क्युलेट, आरपीएम आणि एक असतं आरपीएस. आता आरपीएम म्हणजे काय असतं माहिती का, रोटेशन पर मिनिट, रोटेशन पर मिनिट. आता मग रोटेशन पर मिनिट आणि आरपीएस म्हणजे काय असतं बघा, रोटेशन पर सेकंड. आता रोटेशन पर मिनिट आणि रोटेशन पर सेकंड म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे जनरलाइज युनिट असते ना, जेवढ्या वेळा बाय डिफॉल्ट युनिट कोणतं असतं तुमचं, आरपीएम वाला असतं. आपण सगळ्याची स्पीड कॅल्क्युलेट ही आरपीएम मध्ये केली. पण आता त्यांनी काय विचारलं की 2 पोलचा अल्टरनेटर आहे, किती पोलचा आहे, 2 पोलचा अल्टरनेटर आहे, 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे सप्लायची. तर आपल्याला काय करायचं, त्यांनी आरपीएस मध्ये काय विचारलं, आरपीएस मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे, रोटेशन पर सेकंड, एका सेकंदाला किती रोटेशन होणार. तर बघा, जर तुम्हाला पहिले एन काढायचा, एन इज इक्वल टू काय असतं 120 एफ अपॉन पी. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं, जर 2 पोलचा अल्टरनेटर असेल त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल, जर 2 पोलचा अल्टरनेटर आहे त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. डायरेक्ट सरळ नाही का सॉल्व्ह करा तुम्ही, 3000 आरपीएम एवढी स्पीड येते. ही मी आधीच्या लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट करून दिली तुम्हाला, किती येते 3000 आरपीएम. पण ही आरपीएम मध्ये आली. आता या आरपीएमचा आपल्याला आरपीएस मध्ये कन्वर्ट करायचं, लक्षात राहू द्या. आरपीएमला जर का आरपीएस मध्ये बघा, एका मिनिटला तुम्हाला जर का सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर तुम्ही डिवाइड बाय 60 करता. मग त्यावेळेस तो कशामध्ये होतो, सेकंड मध्ये होतो. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 3000 बघा, 3000 डिवाइड बाय 60 म्हणजे बघा 3000 आरपीएम म्हणजे 3000 रोटेशन एका मिनिटाला होत होत्या. तर आपल्याला एका सेकंदाला काढायचे, एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये किती सेकंद राहतात, 60 सेकंद राहतात. मग जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं बघा, 0 सोबत 0 कटला, 6 पंच 30 म्हणजे उत्तर आलं काय 50 आरपीएम. नाही, आता काय येणार आहे 50 आरपीएस म्हणजे रोटेशन पर सेकंड. म्हणजे ऑप्शन नंबर बघायचं, आरपीएस मध्ये जर बघायचं म्हटलं तर 50 आरपीएम आरपीएस, आणि जर आरपीएम मध्ये बघायचं असतं, आरपीएम मध्ये किती असतं तुमचं 3000 आरपीएम. आणि हा क्वेश्चन आधी सॉल्व्ह केला आपण बघा. नंतर बघा क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतो, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग रोटेटिंग फील्ड टाईप अल्टरनेटर. आता बघा, मी जे अल्टरनेटर असताना बघा तुम्हाला सांगतो, जर तुम्ही डीसी जनरेटर बघितलं असेल तर बघा, मी तुम्हाला आता एक मगाशी डायग्राम काढून दिली. आपण काय करतो माहितीये का, जो रोटरला सप्लाय देतो, जी तुम्ही जर का याच्यात बघितलं असेल कशामध्ये, डीसी जनरेटरमध्ये, तर डीसी जनरेटरमध्ये जी एक्साइटेशन वाइंडिंग असते ना, एक्साइटेशन वाइंडिंग कुठे ठेवलेली असते बघा, एक्साइटेशन वाइंडिंग तुमची नाही का आर्मेचर म्हणजे इकडे ठेवलेली असते बाहेर फील्ड म्हणजे स्टेटरवरती, आणि तुमची फील्ड वाइंडिंग रोटरवरती, म्हणजे फील्ड वाइंडिंग किंवा आपण एक्साइटेशन वाइंडिंग म्हणतो ती स्टेटरवरती असते, आणि रोटरवरती किंवा आर्मेचरवरती तुमची आर्मेचर वाइंडिंग असते. पण याच्यामध्ये काय करतो आपण, 3 फेज अल्टरनेटमध्ये उलटं करतो. का बरं उलटं करतो सांगतो मी तुम्हाला. बघा, 3 फेजची वाइंडिंग आपण बाहेर ठेवतो, म्हणजे ज्या वाइंडिंग मध्ये आपला ईएमएफ इंड्यूस होणार आहे ती आपण स्टेटरवरती ठेवतो, आणि फील्ड वाइंडिंग ज्याला आपण बघा एक्साइटेशन वाइंडिंग म्हणतो, ती वाइंडिंग आपण रोटरवरती ठेवत असतो. आता याच्या मागचं कारण सांगतो.
बघा आता जर का आपण फील्ड वाइंडिंग जरी जे आपली 3 फेजची वाइंडिंग जर का रोटरवरती ठेवली असती तर मला सांग आपल्याला बाहेर सप्लाय काढायचं रोटरकडून बाहेर सप्लाय काढायसाठी आपल्याला 3 नंबर ऑफ स्लिप रिंग लागले असते, स्लिप रिंग आणि 3 स्लिप रिंग आणि 3 ब्रश लागले असते. पण जर का आता आपण काय केलं बघा स्लिप रिंग लागले जास्त, स्लिप रिंग तर जास्त लागणार पण सोबत सोबत बघा स्लिप रिंग जास्त लागल्या म्हणून काय होणार, खर्च जास्त वाढणार, खर्च जास्त वाढणार सोबत सोबत मेंटेनन्सही जास्त राहणार. कारण बघा 2 स्लिप रिंग मेंटेन करणं आणि 3 स्लिप रिंग मेंटेन करणं जास्त, म्हणजे 3 स्लिप रिंग साठी जास्त मेंटेनन्स राहणार. त्याच ठिकाणी जर का आपण कमी व्होल्टेजचा सप्लाय बघा डीसी व्होल्टेज आपण 110 ते 220 व्होल्ट पर्यंत एक्सायटेशनसाठी सप्लाय देतो आणि इथं काय लागतात, 2च स्लिप रिंग लागतात. यासाठी किती लागेल, 2 स्लिप रिंग आणि ब्रश लागणार. मग याच्यासाठी जर तुम्ही लागले तर 3 स्लिप रिंग आणि ब्रश लागले असते आणि स्लिप रिंग आणि ब्रश वाढला म्हणजे मेंटेनन्स वाढला असता. म्हणून आपण काय करत असतो, जी रोटेटिंग फील्ड टाईपचा अल्टरनेटर जास्त वापरतो ऍज कम्पेअर टू रोटेटिंग आर्मेचर टाईप पेक्षा. मग त्यांनी तेच विचारलं की आपण रोटेटिंग फील्ड ऍडव्हान्टेज काय रोटेटिंग फील्ड टाईपचा, तर बघा इझी टू लोकेट द फॉल्ट, फॉल्ट लोकेट कर त्याचा, म्हणजे ते तर दोन्ही इझी टू कनेक्ट विथ लोड नाही, इझी टू डिसिपेट द हीट पण नाही, म्हणजे 2 स्लिप रिंग ओनली रिक्वायर इरिस्पेक्ट टू नंबर ऑफ फेजेस. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी सांगितलं इथं 2 स्लिप रिंग लागतात हे ठीक आहे, पण इरिस्पेक्टिव्ह नंबर ऑफ फेजेस, म्हणजे बघा आता जर का 2 फेज, आपण मॅक्झिमम 3 फेजचा सप्लाय तयार करतो म्हणून आपल्याला 3 स्लिप रिंग लागतात. पण जर का समजा आपल्याला 4 फेजचा सप्लाय तयार करायचा असेल आपल्याला 4 स्लिप रिंग लागल्या असत्या, 5 फेजचा सप्लाय तयार करायचा असेल 5 स्लिप रिंग लागल्या असत्या. मग इरिस्पेक्टिव्ह फेज म्हणजे तुम्ही कितीही फेजचा सप्लाय तिकडे तयार करा, फक्त 2 नंबर ऑफ स्लिप रिंग लागतात तुम्हाला कशासाठी, रोटेटिंग फील्ड टाईपसाठी. म्हणून आपण रोटेटिंग फील्ड टाईप जास्त वापरत असतो आणि हे त्याचं काय ऍडव्हान्टेज म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द फील्ड एक्साइटेशन करंट इन अल्टरनेटर. बघा या आधीचा जो पार्ट मी तुम्हाला सांगितलं त्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, याच्यात उलटा प्रश्न होता की त्यांनी काय सांगितलं की जर समजा तुमच्या अल्टरनेटरमध्ये काय झालं, आर्मेचर रिएक्शन झाली, मग त्या आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी आपण काय करतो, तर ज्या वेळेस आर्मेचर रिएक्शन वाढते जो फील्डचा करंट असतो ना, जो तुम्ही एक्साइटेशनसाठी करंट दिला तो फील्डचा करंट आपल्याला काय करतो, इन्क्रीज करावा लागतो आणि त्याच वेळेस आर्मेचर रिएक्शन डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट असतो तो काय होतो, कमी होतो. मग इथे त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द फील्ड एक्साइटेशन, म्हणजे फील्ड एक्साइटेशन वाढला तर काय होणार, तर काय होत असतं माहिती का, प्रिव्हेंट डिमॅग्नेटायझिंग, म्हणजे तुमचा जी मॅग्नेटायझिंग रिएक्शन जी त्या अल्टरनेटरमध्ये होणार होती ती होत नाही आणि जी डिमॅग्नेटायझिंग होणार आहे ते काय होतं, प्रिव्हेंट होतं. हे याचं बरोबर उत्तर आहे. आधीच्या प्रश्नात त्यांनी काय विचारलं होतं की म्हणजे डिमॅग्नेटायझिंग इफेक्टला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करतो, तर त्याचं उत्तर काय होतं माहिती का, फील्ड एक्साइटेशनला आपण इन्क्रीज करतो. या क्वेश्चनमध्ये त्यांनी फक्त उलट विचारलं. ऑप्शन नंबर काय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द पिच फॅक्टर. Calculate the pitch factor of a winding having 36 slots, 4 pole and alpha is equal to 30 degree. मग आता बघा एक नाही का सरळ सरळ मी एक फॉर्म्युला सांगितला होता डीसी जनरेटर मध्ये, तुम्हाला जर तुम्ही लेक्चर वगैरे बघितलं असेल तर जो कोणता असतो आपला कॅल्क्युलेट द पिच फॅक्टर, बघा केपी केव्हा आपण कॉइल स्पॅन फॅक्टर मध्ये याचा फॉर्म्युला असतो कॉस अल्फा बाय 2. फॉर्म्युला काय असतो, कॉस अल्फा बाय 2. मग आता कॉस अल्फा बाय 2 म्हणजे आता बघा इथे अल्फा किती दिला रे, 30 डिग्री दिला. मग सरळ सरळ सांगा कॉस 30 डिग्री किती आहे, 30 डिवाइड बाय 2 बरोबर. मग आता कॉस 30 डिवाइड बाय 2 म्हणजे 15 डिग्री आणि कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, बघा आता कॉस 30 असते तर आपल्याला √3/2 वगैरे असतं, पण कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, तर कॉस 15 डिग्री बघा इथं डायरेक्ट मी लिहून आणलं इथं, कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू असते बघा 0.96592, म्हणजे ऑप्शन नंबर 0.965 म्हणजे 0.965 म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर होतं. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की बघा हा केपीचा जो फॉर्म्युला कॉइल स्पॅन फॅक्टर आपण ज्याला म्हणतो, पिच फॅक्टर ज्याला म्हणतो किंवा कॉइल स्पॅन फॅक्टर म्हणतो, कॉर्डिंग फॅक्टर याचे नाव आहे. याचा फॉर्म्युला जो कॉस अल्फा बाय 2 आहे, हा कॉस अल्फा बाय 2 फॉर्म्युला म्हणजे याच्यात अल्फाची व्हॅल्यू ठेवली 30 डिग्री, तर 30 डिग्री म्हणजे किती 15 आणि कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू असते 0.965 म्हणजे ऑप्शन नंबर बी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 24, व्हॉट इज द कॉज ऑफ हंटिंग इफेक्ट इन अल्टरनेटर. त्यांनी काय सांगितलं की अल्टरनेटर मधील शिकार करण्याच्या परिणामाचे कारण काय असते, मराठी थोडं वेगळंच राहतं. हंटिंग इफेक्ट इन अल्टरनेटर म्हणजे जो हंटिंग इफेक्ट होतो अल्टरनेटरमध्ये त्याचं काय कारण राहतं म्हणते बघा, ड्यू टू ओव्हरलोड झाल्यामुळे हंटिंग होते का. नंतर काय रनिंग विदाउट लोड, जर तुमचा अल्टरनेटर मला सांगा अल्टरनेटर विदाउट लोड घेऊन राहिला तो हंटिंग होणं म्हणजे काय होणं की तो जनरेटर चालू मध्ये बंद होतो आणि काय होतो जनरेटर फिरत नाही, शाफ्ट काय होतो जागीच त्याचा शाफ्ट का व्हायब्रेट व्हायला लागतो, याला आपण हंटिंग म्हणतो. मग हे कशामुळे होतं बघा, ज्यावेळेस काय होतं की तुमचा समजा लोड एकदम अचानक चेंज झाला, बघ एकदा चेंज झाला तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचा लोड नाही अचानक एकदम वाढून राहिला एकदम कमी होऊन राहिला, म्हणजे फ्रिक्वेंटली तुमचा काय होतं, फ्रिक्वेंटली तुमचा लोड काय होते चेंज होते, तर याच्यामुळे काय होतं हंटिंग होत असते. मग त्यांनी बोला रनिंग विदाउट लोड नाही, याच्यामुळे हंटिंग नाही होत. रनिंग विथ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड, स्पीडच्या फ्लक्च्युएशनमुळे नाही, ज्यावेळेस तुमचा ड्यू टू कंटिन्युअस फ्लक्च्युएशन इन लोड, म्हणजे ज्यावेळेस तुमचा जो लोड असतो तो लोड कंटिन्युअस फ्लक्च्युएट होत राहतो, त्या गोष्टीमुळे काय होत असतं तुमची हंटिंग होत असते आणि ऑप्शन नंबर डी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा 25, कॅल्क्युलेट द व्होल्टेज रेग्युलेशन पर्सेंटेज.
काय करायचं आपल्याला बघा इथं, कॅल्क्युलेट द व्होल्टेज रेग्युलेशन पर्सेंटेज इफ द लोड इज अ रिमूव्ह फ्रॉम अल्टरनेटर द व्होल्टेज राइजेस फ्रॉम 480 टू 660 व्होल्ट. आणि आता बघा यांनी काय सांगितलं, व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला विचारला. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे व्हीआर, आणि काल आपण फॉर्म्युला बघितला होता की व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं, व्होल्टेज ऍट नो लोड मायनस व्होल्टेज ऍट काय असतं फुल लोड डिवाइड बाय व्होल्टेज ऍट फुल लोड. हा व्होल्टेज मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय काय 100. हा कालच्याच पार्टमध्ये आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. मग आता मला सांगा यांनी काय सांगितलं की व्होल्टेज ऍट नो लोड. आता बघा इथं आपण पहिले लिहून घेतो, जो व्होल्टेज आहे ना फुल लोडचं व्होल्टेज किती, ज्यावेळेस लोड असताना बघा व्होल्टेज ऍट फुल लोड, त्यांनी काय सांगितलं व्होल्टेज ड्रॉप राइजेस फ्रॉम म्हणजे 480 होतं, म्हणजे नो लोडचं व्होल्टेज किती 480 व्होल्ट. नंतर व्होल्टेज ऍट नो लोडचं व्होल्टेज किती होतं बघा, नो लोडचं व्होल्टेज होतं 660 व्होल्ट. मग आता ह्या दोन व्होल्टेज आपल्याला भेटला, आता हे काय करायचं सॉल्व्ह करायचं. बघा व्होल्टेज किती होतं 660 मायनस किती होतं 480 डिवाइड बाय किती होणार आहे 400. फुल लोडचं व्होल्टेज किती आहे 480, नो लोड मायनस डिवाइड बाय फुल लोड म्हणजे 480 मल्टिप्लाय बाय 100. जर तुमचा 660 मधून 480 गेले, 660 मायनस 480 तर तुमचं 180 येतं इथं वरती. 180 डिवाइड बाय 480 मल्टिप्लाय बाय 100. 180 मल्टिप्लाय बाय किती मल्टिप्लाय बाय 100. आता बघा हा 0 या 0 सोबत कटला. 6चा पाडा जर येतो तुम्हाला येत असेल 6 1 6 साइन 2 12 साइन 3 18 आणि 6 6 7 साइन 7 6 8 48 म्हणजे काय येणार आहे 3 डिवाइड बाय 8 मल्टिप्लाय बाय 100 आलं. म्हणजे असं आलं का रे, जर लिहायचं म्हटलं तर 300 भागीला 8, 300 भागीला 8 आणि 8 भागीला जर का तुम्ही 300 केला, इथे लिहा तुम्ही 8 भागीला 300 तर 8 त्रिक इथे लिहितो आपल्याला काय हे सॉल्व्ह करायचं. मग तुम्ही लिहिणार 8 भागीला काय केलं 300 केलं, 8 त्रिक 24 उरले किती 6, 8 पंचे 8 सकम 8 8 सती 56, 8 सती किती झालं 56 उरले किती 4, इथं दिला पॉईंट, इथं झाला 0, 8 पंच 40 आणि हे झालं पर्सेंट म्हणजे 37.5 उत्तर पाहिजे तुमचं. किती उत्तर पाहिजे 37.5 म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा काहीच नाही, हा फॉर्म्युला आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितला. आज फक्त आपण काय केलं त्याच्या व्हॅल्यू पुट केलं आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर जसं जसं तुम्ही सॉल्व्ह करत जासाल हे उत्तर तुम्हाला 300 भागीला 8 म्हणजे उत्तर किती येणार तुमचं 37.5. म्हणजे या व्होल्टेजचं व्होल्टेज म्हणजे या ज्या अल्टरनेटर आहे या अल्टरनेटचं व्होल्टेज रेग्युलेशन काय 37.5 आहे. आणि लक्षात राहू द्या व्होल्टेज रेग्युलेशन जेवढं कमी असलं तेवढं चांगलं असतं. म्हणजे नो लोड आणि फुल लोडला व्होल्टेज खूप कमीत कमी ड्रॉप झाला पाहिजे, जास्त ड्रॉप नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने बघा जेवढेही अल्टरनेटर या टॉपिकवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन होते आपण 2 पार्टमध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन काय केले आपण सगळे डिस्कस केलेले आहेत. याच क्वेश्चन मधून तुम्हाला काय करतात जे नेहमीची तुमची किंवा जी सीबीटी एक्झाम होणार आहे त्या सीबीटी एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यातून क्वेश्चन बघायला मिळतील. अशाच पद्धतीचे व्हिडिओ अजून बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकता. तसंच या नंतरचे टॉपिक या चॅनलवरती येणार आहेत. भेटूया आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.